नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी ऐकताना तुमच्या डोळ्यांत अश्रू येतील। एक आई जिने आपल्या मुलीसाठी स्वामींच्या पायावर डोकं ठेवलं। एक मुलगी जिचं वय 30 वर्षे झालं होतं, पण लग्न काही होत नव्हतं। समाज बोलत होता, नातेवाईक बोलत होते आणि त्या आईचं मन आतून तुटत होतं। पण स्वामी म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। ही कथा त्याच विश्वासाची आहे। सावित्रीबाई पुण्याजवळच्या एका छोट्या गावात राहणाऱ्या त्यांची मुलगी रेखा, सुंदर, शिकलेली, घरकाम करणारी, सगळ्या गुणांनी भरलेली, पण वय झालं 25 पार झालं, 28 झालं, 30 झालं, मुलाचे स्थळ काही जुळेना। नातेवाईक म्हणायचे पोरीच्या कुंडलीत दोष आहे, शेजारी म्हणायचे जास्त शिकलेली मुलगी कुणाला नको असते। आणि सावित्रीबाईंना घरात बसून रडायला सुद्धा वेळ नव्हता। त्यांचे पती गेले होते, त्यांनी एकट्याने मुलगी वाढवली होती। आता या एकट्या आईवर जणू सगळं जग बोट ठेवत होतं। एक दिवस सावित्रीबाई नागपूरला स्वामींच्या समाधी मंदिरात गेल्या। रात्री 12 वाजेपर्यंत त्यांनी स्वामींसमोर बसून रडत रडत प्रार्थना केली। त्या म्हणाल्या, स्वामी, माझ्याकडे काही नाही द्यायला, फक्त माझं मन तुमच्या पुढे रिकामं केलंय। माझ्या मुलीचं लग्न करा, बाकी सगळं तुमच्यावर सोडलं। मंदिरातले पुजारी म्हणाले, माते, स्वामींनी ऐकलं, निश्चिंत राहा। पण मन मानेना। सावित्रीबाई घरी आल्या आणि त्याच रात्री त्यांना स्वप्न पडलं। स्वप्नात एक वृद्ध योगी आले, भगवे वस्त्र, तेजस्वी चेहरा आणि डोळ्यांत एक शांत हास्य। ते म्हणाले, अरे, घाबरतेस काय? तुझ्या मुलीच्या नशिबात जे लिहिलं ते मी बदलतो। पण एक काम कर, पुढचे 41 दिवस रोज पहाटे उठून स्वामी समर्थ हे नाम 708 वेळा जप आणि रेखाला सांग, भीती सोड। सावित्रीबाईंना जाग आली, अंगावर रोमांच उभे राहिले। त्यांनी लगेच रेखाला उठवलं आणि सांगितलं। रेखा म्हणाली, आई, स्वप्न असतं ते, पण आईचा विश्वास होता। त्यांनी दुसऱ्याच दिवसापासून सुरुवात केली। 41व्या दिवशी एक फोन आला, सावित्रीबाईंच्या दूरच्या नातेवाईकाचा। पुण्यात राहणाऱ्या एका इंजिनियर मुलाला मुलगी बघायची होती। आईने रेखाचा फोटो पाठवला। मुलाने एकदा फोटो बघितला आणि सांगितलं, हीच मला पसंत आहे। 1 महिन्यात साखरपुडा झाला, 6 महिन्यात लग्न झालं। लग्नाच्या दिवशी सावित्रीबाईंनी स्वामींच्या फोटोसमोर उदबत्ती लावली आणि म्हणाल्या, स्वामी, तुम्ही ठेवलेला शब्द पाळलात। त्यांचे डोळे ओले होते, पण मनात शांती होती, विश्वासाची शांती। मित्र हो, स्वामी समर्थ कधी कुणाला रिकाम्या हाताने परत पाठवत नाही। फक्त आपला विश्वास अढळ असावा लागतो। तुमच्याही घरात असा प्रश्न असेल तर एक काम करा, रोज पहाटे उठा, स्वामींचं नाम घ्या आणि मनात असं म्हणा, स्वामी, माझा विश्वास तुमच्यावर आहे। स्वामी ऐकतात, स्वामी उत्तर देतात, फक्त वेळ त्यांची असते, आपली नाही। जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर हा व्हिडिओ आता तुमच्या व्हॉट्सॲपवर शेअर करा। कुठेतरी एखादी आई या व्हिडिओची वाट बघत असेल। श्री स्वामी समर्थ। जय